डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ रूरल सदरील सामाजिक संस्था मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात काम करणार असून मेळघाटातील ज्वलंत सामाजिक समस्यांना सामोरे जाणार आहे। कुपोषण, अंधश्रद्धा, स्थलांतरण, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, मासिक पाळीविषयी समाजाचा कुविचार, शेतीविषयी कार्यशाळा, जंगल, प्राणी पक्षी यांचे संरक्षण, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान तसेच पौराणिक वस्तू किंवा संस्कृतीचे जतन इत्यादी ध्येय सामोरे ठेवून सदरील सामाजिक संस्था कामे करणार आहे। कार्यक्रमाच्या दरम्यान खोंगडा गावातील ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शक डॉक्टर चंदन पिंपळकर यांच्यातर्फे करण्यात आले। तसेच कोविड-19च्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची आरोग्य तपासणी शिबिर करण्यात आली। यामध्ये कुपोषित बालकांच्या आरोग्यविषयक तपासणी तसेच गरोदर माता, स्तनदा माता यांची तपासणी घेऊन योग्य तो सल्ला देण्यात आला। सदर शिबिराचा ग्रामस्थांनी योग्य प्रकारे उपयोग घेतला। शिबिरामध्ये कोविड-19 व सर्व शासकीय नियमांचे पालन करून आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले। कार्यक्रमाचे अध्यक्ष फुलचंद जामुनकर तसेच प्रमुख पाहुणे राजू कासदेकर, गोपाल बावस्कर, कुसुमा कासदेकर, अभय चंदेल, सोहनलाल जामुनकर, जितेंद्र महल्ले तसेच आरोग्य तपासणी शिबिर आयोजनामध्ये डॉक्टर चंदन पिंपळकर, डॉक्टर शीतल चारथळ, डॉक्टर सूरज दिगडे, डॉक्टर रोहन गीते, डॉक्टर गौरव चौधरी, मीना मामनकर, सुवर्णा तायडे, अनुसया पाडलीवार, रेखा बेलसरे तसेच डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ रूरलचे संस्थापक अध्यक्ष आशिष मेतकर, संस्थापक उपाध्यक्षा वैष्णवी देशमुख, संस्थापक सचिव प्रशांत आठवले, सहसचिव अतुल मामनकर, करण काळोपे, रोशन नागले, गजा भुसुम, रतिलाल अखंडे, रवींद्र आठवले, रोहित नागले, अक्षदा मेतकर, गौरी देशमुख इत्यादींनी कार्यक्रमाचे आयोजन करून नियोजन पद्धतीने व सर्व शासकीय नियमांचे पालन करून कार्यक्रम पार पडला। कोमल इंगळे, विदर्भ न्यूज, अमरावती।